नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत. तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित घटक सांख्यिकी आणि आज आपण पाहणार आहोत शतमान स्तंभालेख पर्सेंटेज बार डायग्राम. ठीक आहे, सुरुवात करूया. चला तर मग जाणून घेऊया. आरवी या गावामध्ये लावलेल्या 60 झाडांपैकी 42 झाडे जगली आणि मोर्शी या गावामध्ये लावलेल्या 75 झाडांपैकी 45 झाडे जगली. बार्शी या गावात लावलेल्या 90 झाडांपैकी 45 झाडे जगली. ठीक आहे. कोणत्या गावातील वृक्षारोपण अधिक यशस्वी झाले ते समजण्यासाठी केवळ संख्या पुरेशा नाहीत, त्यासाठी जगलेल्या झाडांचे शतमान काढावे लागेल. आता या ठिकाणी बघा, 60 झाडांपैकी 42 झाडे जगलीत. कधी कुठल्या गावामध्ये? आरवी या गावात. मोर्शी गावामध्ये काय परिस्थिती आहे? 75 झाडं लावलीत, 45 झाडे जगलीत. बार्शी गावामध्ये काय परिस्थिती आहे? 90 झाडं लावली, 45 झाडं जगली. आता या ठिकाणी लावलेली झाडं जी आहेत ती वेगवेगळी आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळणार नाही की कोणी लावलेली झाडं ही जास्त जगवलेली आहेत. जर या ठिकाणी समान आकडेवारी असती की बाबा सगळ्यांनीच 90 झाडे लावलेत आणि मग त्यामध्ये कुणी 42, कुणी 45, कुणी 40, कुणी 48 असं असेल तर आपल्याला कळेल का यांनी लावलेली पण यांनी जास्त झाडं जगवलीत. इथे आपल्याला शतमान काढावं लागेल, म्हणजे 100 पैकी म्हणजे टक्केवारी काढावी लागेल. ठीक आहे. आरवी येथे जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण बरोबर. आता या ठिकाणी बघा, आरवी येथे लावलीत झाडं किती? 60. जगलीत किती? 42. म्हणजेच 60 पैकी 42 जगलेले आहेत. आता आपण शेकडा प्रमाण काढतोय म्हणून 100 ने गुणलंय. ही तुम्हाला शेकडेवारी झालेली आहे, बरोबर ना. तर आता या ठिकाणी बघा, या शून्याला इथल्या शून्याचा भाग जाईल, बरोबर आहे. काय राहिलं बघा? 42/6 गुणिले 10. आता या ठिकाणी 42 आणि 6 या एकाच पाड्यात आहेत. कुणाच्या? तर 6च्या. म्हणजेच भाग कसा गेला? 6 × 6 आणि 6 × 7 = 42. बरोबर. आता 7 गुणिले 10 बरोबर 70. म्हणजेच आरवी येथे जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण बरोबर किती आलं? 70. 70% झाडं जगली. आता मोर्शीचा विचार करू. मोर्शी येथे जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण बरोबर लावली किती होती झाडं? 75. जगलीत किती? 45. शेकडा प्रमाण काढायचंय म्हणून 100 ने गुणलेला आहे. आता या ठिकाणी भाग कसा लागेल बघा. 15 ने 75ला भाग लावला, 5चा भाग लागला आणि 15 ने 45ला भाग लावला तर 3चा लागला, बरोबर आहे. म्हणजेच 3/5 गुणिले 100. आता 5 आणि 100 यांनाही 5 ने भाग जातो म्हणून बघा 5 × 1 = 5 आणि 5 × 20 = 100. बरोबर ना. 20 × 5 = 100 माहिती आहे तुम्हाला. म्हणजेच या ठिकाणी 3 गुणिले 20 बरोबर किती? 60. याचाच अर्थ काय? मोर्शी येथे जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण बरोबर 60 आहे. या शतमानांवरून असे लक्षात येते की आरवी गावातील जगलेल्या झाडांची संख्या कमी असली तरी त्यांचे शतमान जास्त आहे. म्हणजे बघा, आरवी जगलीत झाडं किती? 42. मोर्शी येथे जगलीत किती झाडं? 45. पण तरीही त्यांचं शतमान जास्त आहे, हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलंय. म्हणजेच शतमानांवरून थोड्या वेगळ्या प्रकारची माहिती मिळते, बरोबर आहे ना. दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात. म्हणजे काय? आता मला माहिती दिली आहे, तिचं शतमानात रूपांतर करा आणि जो विभाजित स्तंभालेख तुम्ही काढाल
त्याला नाव काय? शतमान स्तंभालेख, कारण आपण त्याचं रूपांतर शतमानात करतोय. ठीक आहे. म्हणजेच शतमान स्तंभालेख हे विभाजित स्तंभालेखाचे विशेष रूप असते, संबंध आहे. विभाजित स्तंभालेखाचं विशेष रूप आहे म्हणजेच शतमान स्तंभालेख. आता हा शतमान स्तंभालेख खालील पायऱ्यांच्या आधारे काढूया. प्रथम खालील प्रमाणे सारणी तयार करू. सारणी तयार करूया आपण. आता या ठिकाणी बघा गाव आहे, आरवी, मोर्शी, बार्शी. बरोबर आहे. इथे काय दिले? लावलेली एकूण झाडे. ठीक आहे. इथे जगलेली झाडे आणि जगलेल्या झाडांचे शतमान. आरवी गावातली परिस्थिती काय? 60 झाडं लावली, जगलीत 42. मग या ठिकाणी शतमान काय येईल? आपण मागाशी बघितले 70. बरोबर आहे ना. 70% झाडे जगली. मोर्शी गावात काय परिस्थिती आहे? 75 झाडं लावली होती, 45 झाडं जगलीत. शतमान काय आहे? 60. हेही कसं आलंय ते आपण पाहिलं होतं. बरोबर आहे. याच्यावर मी म्हणून चर्चा करत नाही. 60 झाडे जगली. बार्शी गावात काय परिस्थिती आहे? 90 झाडं लावली, 45 झाडं जगली. निम्मी झाडं जगली, निम्मी जगली नाहीत. याचा अर्थ 50%. ते आता इथे लिहिल्यावर कळेल तुम्हाला. बघा, या शून्याला इथला शून्य गेला, इथे 10 राहिले, इथे 9 राहिले. 45 वर आहेत अंशामध्ये. 9 एके 9, 9 5 45. म्हणजे हे 45 जाऊन इथे 5 राहिले. 5 गुणिले 10 बरोबर 50. म्हणून 50% बार्शी गावामध्ये झाडं जगली. बरोबर आहे. आता आलेख काढूया. आलेख काढण्यासाठी आलेख कागद तर हवा, तो आपल्या समोर आलेला आहे. सर्वप्रथम आपण काय करतो? एक्स अक्ष काढून घेतला, उभा वाय अक्ष तोही काढलेला आहे. बरोबर. आता गावांची नावं एक्स अक्षावर लिहूया. पहिल्यांदा आरवी गाव, नंतर मोर्शी गाव, नंतर बार्शी गाव. ठीक आहे. आता इकडे गावांची नावं झाली. इकडे आपल्याला काय लिहायचंय? तर झाडांच्या संख्येचे शतमान. ठीक आहे. तर पण यासाठी आपल्याला प्रमाण माहिती पाहिजे, तर ती इथे लिहितो ना आपण. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10%. म्हणजे इथे 1 सेंटीमीटर आहे ना, मग इथे 10%, इथे 2 सेंटीमीटर म्हणजे 20%, 3 सेंटीमीटर 30%, 4 सेंटीमीटर 40%. अशा पद्धतीने लिहून घेऊया. इथे जगलेली झाडे आपण निळ्या रंगात दाखवतोय आणि न जगलेली झाडे ही आपण पांढऱ्या रंगात दाखवतोय. ठीक आहे. बघा इथे 10 म्हणजे काय? 10% आहे. 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. शेकडेवारी 100 वर आधारित असते, म्हणून इथे आपण 100 पर्यंतच खुणा केलेल्या आहेत. आता पुढे बघा. आरवी गावात जगलेली झाडं किती आहेत? 70% आहेत. न जगलेली झाडं किती आहेत? 30% आहेत. बरोबर आहे ना. मग आता पहिल्यांदा काय करायचं असतं? हा 100 पर्यंत स्तंभ काढून घ्यायचा. तो आपण 100 पर्यंत काढून घेऊ. काढला. आता जगलेली झाडं 70%. 70 कुठे खुणा आहे? इथे बघा, इथे. म्हणजे इथपर्यंत आपल्याला निळा रंग दाखवायला लागेल. दाखवला झाले 70%. आता हे उर्वरित आहेत ते 30% असणार आहेत न जगलेली झाडं. म्हणजे इथून इथपर्यंत 10, इथून इथपर्यंत 10, 20, इथून इथपर्यंत 10, 30. बरोबर आहे. म्हणजे जगलेली झाडं इथं दाखवली आपण 70% आणि न जगलेली झाडं इथे पांढऱ्या रंगाने दाखवलेत 30%. आरवी गावाचा स्तंभ काढून झाला. आता मोर्शी गावाचा विचार करूया. मोर्शी गावात जगलेली झाडं आहेत 60% आणि न जगलेली झाडं आहेत 40%. मग ठीक आहे. सर्वप्रथम 100 पर्यंत आपण स्तंभ काढून घेऊ. आता जगलेली झाडं 60%. जगलेली झाडं आपण निळ्या रंगात दाखवतोय, म्हणून इथे 60 ची खूण इथे येईल. बघा इथे इथपर्यंत. ठीक आहे. आणि उर्वरित 40% न जगलेली झाडं होत आहेत ना. हे 10, हे 10, 20, हे 10, 30 आणि हे 10, 40.
म्हणजे मोर्शी गावाचं पण आपण जगलेल्या झाडांचं आणि न जगलेल्या झाडांचं प्रमाण स्तंभात दाखवलेलं आहे. आता पुढचं गाव कोणतं? बार्शी. बार्शी गावात काय परिस्थिती आहे? जगलेली झाड आहेत 50% आणि न जगलेली झाड आहेत 50%, 50-50. बरोबर आहे? ठीक आहे. तर मग आता आपण काम करूया, पहिल्यांदा 100 पर्यंत स्तंभ काढून घेऊ. जगलेली झाडं 50% म्हणजे इथपर्यंत होऊन, आणि इथे आपण निळ्या रंगाने दाखवूया. राहिलेली ही 50% जी झाडं जगलेली नाहीत. तर अशा पद्धतीने बघा आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा शतमान स्तंभालेख काढलेला आहे, आणि मला खात्री हे तुम्हाला समजलेलं असणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल, माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि हो, ते बेलचं आयकॉन दिसतंय ना, त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.